नवी मुंबई के सानपाड़ा इलाके में नागरिकों का महापालिका के खिलाफ आक्रोश अब खुलकर सड़कों पर नजर आ रहा है। सेक्टर 10 से एकमात्र खेल मैदान केडीवी पाटिल मैदान को बचाने के लिए स्थानीय नागरिकों और मैदान बचाव कार्य समिति की ओर से बड़ा जन आंदोलन खड़ा किया गया। या सेक्टर 10 सानपाडा विभागातील काही डीबी पाटील मैदानात घातलेला आहे। त्या मैदानाला बहुतांश स्थानिक नागरिकांचा विरोध आहे आणि हा विरोध फक्त नागरिकांचा नसून सर्वपक्षीय आहे, सर्व नागरिकांचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे। आज आम्ही मैदान वाचव कृती समितीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय लोक, सर्वपक्षीय नागरिक आम्ही इथे जमा झालेलो आहोत आणि हा आर्चरीचा प्रकल्प आम्हाला नकोय हे आम्ही पालिका प्रशासनाला सांगत आहोत। जर हा प्रकल्प इथे झाला तर जवळपास इथे 2 ते 3 हजार सामान्य कुटुंबातील नागरिक इथे राहतात। प्रत्येक घरातील एक मुलगा जरी आपण धरला तरी जवळपास 2 ते 3 हजार मुलं होतात आणि त्या मुलांनी खेळायला जायचं कुठे? एक सामान्य प्रश्न आहे आमचा, त्या मुलांनी खेळायला जायचं कुठे? आर्चरी खेळाविरुद्ध आम्हाला अजिबात कोणताही विरोध नाहीये। हा प्रकल्प पालिकेने करावा, परंतु त्यासाठी कोणतीतरी एक वेगळी जागा पालिकेने निवडावी आणि तेथे हा प्रकल्प स्थलांतरित करावा अशी आमची सर्व सानपाडावासियांची मागणी आहे आणि ही मागणी ग्राह्य धरून पालिका प्रशासनाने कृपया त्याचा विचार करावा आणि हा प्रकल्प आमच्यावर जो लादण्यात येत आहे तो कृपया ही निविदा प्रक्रिया रद्द करून आम्हाला तो दिलासा द्यावा। धन्यवाद। सानपाडा सेक्टर 10 याची स्वर्गीय डीबी पाटील मैदान हे खरं तर सेक्टर 10 आणि नुकतीच विकसित होत असलेली जुईनगर रेल्वे स्टेशन समोर कॉलनी या लोकांसाठी सुमारे 10 ते 15 हजार लोकांसाठी असलेले एकमेव मैदान आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिलेले आहेत। ह्यानंतर कोणतेही कार्यक्रम रस्त्यावर घेता येणार नाही आणि सानपाड्यातला महाराजा, सानपाड्यातला नवरात्र उत्सव हा सानपाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे। जर असे उत्सव या ठिकाणी होत असताना एक आर्चरी उपकेंद्र म्हणजे ती धनुर्विद्या जिथे जेमतेम 2 ते 3% लोकांना ती माहिती आहे आणि ते खेळणाऱ्या मला वाटते पॉईंट काहीतरी असेल अशा लोकांसाठी उपकेंद्र या ठिकाणी विकसित करण्याचं जे धोरण पालिका प्रशासनाने जे अवलंबलेले ते निश्चितच निषेधार्थ आहे। कैलासवासी डीबी पाटील मैदानावर आज आर्चरी खेळाची जी मागणी ही काही त्यांच्या डोक्यावर वरदहस्त असतील किंवा काहींना या ठिकाणी टक्केवारीचा खेळ करायचा असेल अशा लोकांनी लादण्याचा प्रयत्न जो या ठिकाणी चाललेला आहे त्याचा निश्चित आम्ही समस्त सानपाडाकर म्हणून या ठिकाणी निषेध करतो। कैलासवासी डीबी मास्टर सेक्टर 10 येथील जे मैदान 2023 पासून पालिका प्रशासन तिथे आर्चरी केंद्र विकसित करू इच्छित आहे आणि त्यांनी निविदा काढून आणि ते काम देखील सुरू केलं होतं, पण पुन्हा नागरिकांचा विरोध असल्यामुळे ते काम आम्ही पूर्ण नागरिकांनी त्यांना विरोध केला होता आणि त्यावेळी त्यांना दाखवून देण्यात आलं होतं की इथे त्याची काही गरज नाहीये आणि त्यांची आमची मागणी मंजूर करून ते 23% केलेलं काम तिथे थांबवण्यात आलं होतं। पण काही पुन्हा 2 वर्षांनी काही त्यांचं अर्थकारण असेल का आम्हाला माहिती नाही, पण